मी आहे राधिका आणि राधिका's किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आली आहे, ती म्हणजे लहान मुलांच्या आवडीची अंड्याची भाजी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण चालू करूया। नमस्कार सर्वांना, राधिका's किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिका's किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच जर तुम्ही अजून राधिका's किचनला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी कुठली नवीन डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, इथे आपण लहान मुलांची आवडीची अंड्याची भाजी करत आहे, तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 2 अंडे शिजवून घेतले आहेत। इथे मी 2 छोटे कांदे कट करून घेतले आहेत। तिथे गरजेनुसार तेल घेतले आहे, हळद, मीठ आणि जिरे। चला तर मग लगेचच कृतीला सुरुवात करूया। तर इथे आपण गॅस ऑन करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे। तर पहा, इथे तेल गरम झालं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे आहे। आता इथे जर ही मोठ्या माणसांसाठी भाजी करणार असाल तर इथे जिरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर ह्याचा तुम्ही वापर करू शकता। हे लहान मुलांसाठी करत आहे म्हणून इथे मी कोथिंबीर किंवा कढीपत्त्याचा किंवा मिरचीचा वापर केला नाही। आता इथे जिरे आपले व्यवस्थित भाजले आहे, याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम हाय आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला खूप परतवून घ्यायचा आहे, पूर्ण ट्रान्सपरंट होईस्तोवर। गॅसची फ्लेम इथे हाय ठेवली आहे। आता इथे पहा, 1 मिनिट झाला आहे कांदा परतवून। पहा, पूर्ण पिंक होत आहे कांदा। आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे, कंटिन्यू हलवायचं आहे। तेलाचा वापर कमी जास्त करू शकता आवडीनुसार। आता इथे अजून मला 1 ते 2 मिनिटं लागू शकतात कांदा व्यवस्थित फ्राय करण्यासाठी। आता पहा, इथे कांदा आपला व्यवस्थित परतला गेला आहे। इथे मी गॅसची फ्लेम लोला केली आहे। आता इथे याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता पहा, इथे मी अंड्याचे असे काप करून घेतले आहेत। इथे तुम्हाला हवे तसे करू शकता तुमच्या आवडीनुसार। 2 हुबे काप करू शकता किंवा पूर्ण हुबेच काप करू शकता, आडवेही काप करू शकता। आता हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि इथे गॅसची फ्लेम आपली लो आहे। आता हे इथे व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता इथे 2 ते 3 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर पहा, 2 ते 3 मिनिटांनंतर किती छान अशी आपली भाजी शिजून रेडी आहे। आता आपण गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे। आता ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर ही घालू शकता, मी घालणार नाही। खूप टेस्टी, चविष्ट आणि एकदम फास्ट होणारी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली स्पेशल डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल।